महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन गोष्टींची चर्चा अगदी गावागावामध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये मला ऐकू यायला लागली आहे। एक आहे ईव्हीएम आणि दुसरा आहे मतदार यादीमधील घोळ। तर न्यूज लॉन्ड्री म्हणून एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, एक इंडिपेंडंट असा प्लॅटफॉर्म आहे। त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर देशातील 3 लोकसभा मतदारसंघ निवडले आणि तिथं अगदी ग्राउंडवर जाऊन मतदार यादीमध्ये नेमका कसा घोळ केला जातो, त्यामागे नेमका काय पॅटर्न दिसतोय याचा त्यांनी छडा लावला। यामध्ये नेमकं त्यांना काय दिसलं आणि त्याच्यातून विरोधी पक्षांनी काय धडा घ्यायला हवा, हेच नेमकं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। सर्वांना विनंती आहे, विशेषतः तुम्ही जर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असाल, नेते असाल, उमेदवार राहिलेले असाल तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर न्यूज लॉन्ड्रीनं हयात असणारे मतदार जे सातत्यानं त्या ठिकाणी मतदान करतायत पण त्यांची नावं काढून टाकली आणि बोगस मतदारांची नावं ऍड केली, अशा ज्या दोन गोष्टी आहेत त्यांचा त्यांनी शोध घेतला। त्याच्यासाठी त्यांनी 3 मतदारसंघ निवडले, एक फारुखाबाद, दुसरा मिरज आणि तिसरा चांदणी चौक दिल्लीमध्ये। हे लोकसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघांमध्येही त्यांनी जे विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथं सर्वाधिक मतदारांची नावं काढून टाकण्यात आलेली होती असे निवडले आणि त्यातही असे 3 बूथ निवडले की जिथं मतदारांची नावं काढून टाकण्याचं प्रमाण हे सर्वाधिक होतं। तर ही नावं काढून टाकण्यामध्ये त्यांना एक समान पॅटर्न दिसला। या तीनही ठिकाणी एक समान पॅटर्न दिसला। तो पॅटर्न काय होता, तर असे जे समूह आहेत, उदाहरणार्थ मुस्लिम असतील, यादव असतील, शाक्य असतील, जाटव असतील किंवा इतर काही दलित समाज असतील की जे भाजपच्या विरोधी पक्षांना मतदान करतात, म्हणजे ते समाजवादी पार्टीला करतात किंवा काँग्रेसला करतात किंवा आम आदमी पक्षाला करतात। तर अशा मतदारांची नावं काढून टाकण्याचं प्रमाण हे त्यांना सर्वाधिक आढळलं किंवा असे मतदार ज्या बूथमध्ये बहुसंख्येने राहतात त्या बूथमधूनच सर्वाधिक त्यांची नावं काढून टाकण्यात आलेली आहेत, हे त्यांना लक्षात आलं। या उलट भाजपला मतदान करणारा जो एक उच्च जाती असा जो वर्ग किंवा समाज आहे त्या ठिकाणी मात्र मतदारांची नावं काढून टाकण्याचं प्रमाण हे कमी आहे किंवा साधारणतः जनरल पद्धतीचं असं आहे। तर त्यांना नेमकं काय दिसलं याची काही उदाहरणं आपण बघूया। जसं फारुखाबाद हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, इथं लक्षात घ्या भाजपचा उमेदवार हा केवळ 2678 मतांनी विजयी झाला, त्याच्यामुळे हा मतदार यादीतील घोळ तशा अर्थाने महत्वाचा ठरतो। तर त्यामध्ये फारुखाबाद लोकसभेमध्ये अलीगंज नावाचं एक विधानसभा क्षेत्र आहे। आता हा जो अलीगंज विधानसभा मतदारसंघ आहे, इथं त्या लोकसभेमध्ये सर्वाधिक नावं काढून टाकण्यात आलेली होती। हा विधानसभा मतदारसंघ तो आहे जिथे मुस्लिम व यादव या दोन्ही समूहांचं प्रमाण हे 30% अधिक आहे। तर इथे एकूण 395 बूथ आहेत। साधारणतः एका बूथवरती 1000-1200 इतकं मतदान असतं, तर 395 बूथ आहेत। त्यापैकी 53 बूथ मध्ये त्यांना असं दिसलं की सर्वाधिक नावं काढून टाकण्यात आलेली होती आणि त्यापैकी 53 पैकी 37 बूथ असे आहेत की जिथं मुस्लिम, यादव, जाटव ही किंवा हे जे दलित मतदार आहेत यांचं प्रमाण जे आहे ते सर्वाधिक असं आहे। दुसरं मिरजचं उदाहरण घेऊया। मिरजमध्ये त्यांनी पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 61,365 इतकी नावं जी आहेत ती काढून टाकलेली होती आणि मिरजमध्ये देखील भाजपचा उमेदवार जो विजयी झाला तो 10,585 इतक्याच मतांना निवडून आलेला होता। तर इथं 2 विधानसभा क्षेत्र आहेत की जिथे तुम्हाला असं दिसेल की सर्वाधिक प्रमाणामध्ये मतदारांची नावं काढून टाकण्यात आलेली होती। यातील एक जो मतदारसंघ आहे तो मिरज कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ, जिथं 3.8% इतका हाय रेट होता मतदारांची नावं काढून टाकण्याचा, म्हणजे जवळपास 16,521 इतक्या मतदारांची नावं काढून टाकण्यात आली। आणि आता इंटरेस्टिंग योगायोग बघा की हा तोच मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम, दलित यांचं जे प्रमाण आहे ते 30% त्यापेक्षा अधिक इतकं आहे। दुसरा याच्यातील जो मतदारसंघ आहे तो हापूर विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघातही त्यांनी 3.2% इतक्या मोठ्या प्रमाणात नावं काढली, म्हणजे 12,023 लोकांची नावं काढून टाकण्यात आली। पुन्हा तोच योगायोग बघा, या विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि दलित मतं या दोघांचं मिळून एकत्रित जे प्रमाण आहे ते 50% इतकं आहे। बाकी मग मिरजचे उर्वरित जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं मात्र 3% पेक्षा कमी किंवा ज्याला आपण नॉर्मल जनरल स्वरूपाचं मतदारांची नावं कमी करणं जे म्हणतो ते आपल्याला प्रमाण त्याच्यामध्ये दिसलं। तर फारुखाबाद अलीगंज
हा जो विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये न्यूज लॉन्ड्रीनं 3 बूथ निवडलेले होते. 208, 140, 193 असं ते बूथ नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की या 3 बूथ मध्ये मिळून 275 मतदारांची नावं काढून टाकण्यात आलेली होती. तर ते प्रत्यक्ष त्या भागामध्ये बूथ मध्ये गेले आणि त्यांनी डोर टू डोर सर्व्हे केला. तिथे त्यांनी विचारलं की कोणाचं नाव मतदार यादीमध्ये दिसत नाहीये आणि त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की 275 पैकी किमान 43 नावं त्यांनी चुकीच्या पद्धतीनं किंवा कोणतंही व्हॅलिड कारण नसताना काढून टाकलेली होती हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे 208 जो बूथ आहे तिथे 12% मतदारांची नावं काढलेली होती. 140 हा जो बूथ आहे तिथे 9% मतदारांची नावं जी आहेत ती काढून टाकण्यात आलेली होती आणि 193 हा जो बूथ होता त्याच्यामध्ये 9.5% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची नावं जी आहेत ती काढून टाकण्यात आलेली होती. या मतदारांशी जेव्हा संपर्क न्यूज लॉन्ड्रीनं केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कोणत्याही पद्धतीचं कम्युनिकेशन जे आहे ते इलेक्शन कमिशन कडून आलेलं नव्हतं. आता या संदर्भातला जो रूल आहे तो आपण लक्षात घ्यायला हवा. म्हणजे खरं तर मतदारांची मतदार यादीमधून नावं काढून टाकणं ही जी प्रक्रिया आहे तशी ती जनरल नेहमीची अशी प्रक्रिया आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, तिचा पत्ता बदललेला असेल किंवा दुबार नाव असेल तर तिचं जे नाव आहे ते काढून टाकता येतं. पण याच्यासाठी इलेक्शन कमिशननं एक प्रक्रिया आखून दिलेली आहे. ती प्रक्रिया जी आहे ती इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत किंवा खाली जे बीएलओ आहेत त्यांनी ती त्या पद्धतीने काम करणं हे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया काय आहे तर सुरुवातीला तो जो मतदार आहे ज्याचं नाव तुम्हाला काढून टाकायचंय किंवा तसं तुम्हाला ऑब्जेक्शन आलेलं आहे तर तुम्हाला त्याला पत्र पाठवावं लागतं. एक 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो की तुमचं जे काही एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण आहे ते तुम्ही द्या. जर 15 दिवसामध्ये त्या मतदाराचं उत्तर आलं नाही किंवा पोस्ट खात्यानं जर असं सांगितलं की त्या ऍड्रेसवरती ही जी नोटीस आहे ती डिलिव्हर होऊ शकली नाही तर त्या सिच्युएशन मध्ये नाव काढून टाकण्यात येतं. पण त्यातही दुसरी मेक अशी आहे जर त्या पर्टिक्युलर बूथ मध्ये 2% अधिक मतदारांची नावं जर काढून टाकण्यात येत असतील तर अशा वेळी इलेक्शन कमिशनचा जो ऑफिसर आहे बीएलओ आहे त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यानं क्रॉस व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे. या फारुखाबाद अलीगंज मधल्या या ज्या 3 बूथचं मी जे उदाहरण दिलं ज्याच्यामध्ये 275 मतदारांची नावं काढून टाकण्यात आलेली होती तिथे जेव्हा न्यूज लॉन्ड्रीच्या पत्रकारांनी संवाद त्यांच्याशी साधला तेव्हा ती लोक असं म्हणाली ज्यांचं नाव काढून टाकण्यात आलेलं होतं की आम्हाला ना पत्र आलेलं होतं ना आमच्या ठिकाणी बीएलओ आलेला होता आणि त्यानं क्रॉस व्हेरीफाय केलं होतं. आणि विशेष म्हणजे हे जे मतदार आहेत म्हणजे ते जिवंत आहेत पण प्रत्यक्ष त्यांची नोंद त्यांचा मृत्यू झालाय म्हणून त्यांचं नाव काढून टाकले अशी इलेक्शन कमिशनने केली आहे. किंवा जे मतदार तिथं अनेक वर्षांपासून सातत्यानं राहत आहेत त्यांनी पत्ता त्यांचा हलवलाय म्हणून त्यांचं नाव आम्ही कमी केलंय अशी नोंद इलेक्शन कमिशनला केलेली दिसून येते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्शन कमिशननं ज्या मतदारांनी आतापर्यंत अनेकदा मतदान केलंय जे मतदार तिथंच राहतात त्यांची नावं जी आहेत ती काढून टाकलेली होती. आता यात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपच्या आमदारांचा काही रोल आहे का तर हे उत्तर हो असं आहे. कारण फारुखाबाद अलीगंज हा जो विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये तिकडचे जे आमदार होते सत्यपाल सिंग यांनी इलेक्शन कमिशनला किंवा तिकडचे जे ERO असतात त्यांना पत्र लिहिलेलं होतं आणि या पत्रामध्ये तो जो 208 आणि 140 हे जे बूथ आहेत त्यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते पत्र पाठवल्यानंतर त्या नावांची प्रत्यक्ष शहानिशा न करता ते आमदारांनी पत्र पाठवले म्हणून इलेक्शन कमिशनचे ते जे स्थानिक असे अधिकारी आहेत बीएलओ असतील ERO असतील त्यांनी ती जी नावं आहेत ती काढून टाकलेली आपल्याला दिसतात. म्हणजेच भाजपचे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जी लोक आहेत त्यांचा ही नावं काढून टाकण्यामध्ये महत्वाचा असा रोल आहे की किमान फारुखाबाद अलीगंज विधानसभेच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे बोगस नावांचा. मिरज लोकसभा याच्यामध्ये ज्या 2-3 बूथवरती त्यांनी डोर टू डोर असा सर्वे केला त्यात त्यांना असं लक्षात आलं की 2 बूथवरती 27% मतदार हे बोगस होते. आणि पुढची महत्वाची आणि गंभीर गोष्ट अशी की हा जो बूथ आहे तिथे 2017 मध्ये जे उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा या बूथमध्ये मतदान हे
1.6% वाढलेलं होतं आणि 2022 ची जी विधानसभा झाली त्याच्यात ते 43% वाढलेलं होतं. म्हणजे पहा, ज्या बूथवरती बोगस मतदार घुसवलेले आहेत त्याच बूथवरती मतदानाचं जे प्रमाण आहे ते तब्बल 43% वाढतं. याचा अर्थ बोगस मतदारांनीच त्या बूथवरती सर्वाधिक मतदान केलेलं होतं. म्हणजे पहा, बोगस मतदार शोधणं ही काही इलेक्शन कमिशनसाठी अवघड अशी गोष्ट नाही. म्हणजे जर त्या पत्त्यावरती नोटीस किंवा पत्र डिलिव्हर होत नसेल, पोस्ट खात्यानं जर ते पुन्हा आणून दिलेलं असेल आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन क्रॉस व्हेरीफाय केलं, तुम्हाला जर लक्षात आलं की तो पत्ताच चुकीचा आहे, म्हणजे यातल्या अनेक प्रकरणामध्ये असं दिसलं की जे अस्तित्वातच पत्ते नाहीयेत, म्हणजे आरेचे कॉलनी किंवा असं काहीतरी नावं जे आहेत जे अस्तित्वातच नाहीयेत, अशी पत्ते देऊन मतदारांची जी आहे ती नोंदणी केलेली होती. मग इथे प्रश्न पुन्हा तोच उपस्थित होतो की या बोगस मतदारांची नोंदणी कोणी केली. तर जिथं ज्या बूथवरती बोगस मतदार जास्त आहेत आणि बरोबर भाजपलाच तिथं सर्वाधिक मतदार मिळतं, याच्यातून आपण निष्कर्ष लावू शकतो की त्या बोगस मतदारांची नोंदणी ही नेमकी कोणी केलेली होती. न्यूज लॉन्ड्रीच्या या शोधामुळे मतदार यादीमधील हा महाघोटाळा या 3 मतदारसंघापुरता का असेना पण तो स्पष्ट झाला. तो महाघोटाळा असा आहे की विरोधी पक्षांना अनुकूल असणारे जे मतदार आहेत त्यांची नावं काढून टाकणे आणि बोगस मतदान, जे भाजपला मतदान करतील अशा बोगस मतदारांची संख्या वाढवणे. यामध्ये इलेक्शन कमिशननं डोळ्यावर पट्टी बांधली आहे किंवा इलेक्शन कमिशन हे अकार्यक्षम आहे किंवा इलेक्शन कमिशन भाजपचे जे पदाधिकारी आमदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून काम करते, असाच निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. आता यातला महत्वाचा कळीचा मुद्दा असा की बोगस मतदारांची नावं ऍड करताना आणि अधिकृत मतदारांची नावं कमी केली जात असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षांचा काही रोल आहे का नाही, किंवा विरोधी पक्ष त्याच लेवलला ही गोष्ट थांबवू शकणार नाहीत का? निश्चितपणेच विरोधी पक्ष हे थांबवू शकतात, कारण जो कायदा आहे त्या कायद्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाला त्या बूथमध्ये BLA बूथ लेवल एजंट हा तुम्हाला नेमता येतो. म्हणजे इलेक्शन कमिशन कडून प्रत्येक पक्षाला तशा पद्धतीचं कम्युनिकेशन केलं जातं आणि मग पक्षानं त्या BLAंची नावं त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. हे जे BLA आहे या BLAंनी कोणते मतदार, म्हणजे मतदार यादी बघून कोणते अधिकृत मतदार आहेत, कोणते बोगस मतदार आहेत हे पाहून त्या संदर्भातलं जे ऑब्जेक्शन आहे ते त्यांना BLO कडे, ERO कडे, ही जी इलेक्शन कमिशनची यंत्रणा आहे त्यांच्याकडे करता येतं आणि बोगस मतदारांची नावं काढून टाकण्यात आलीत की नाही याची खातरजमा ही या विरोधी पक्षांच्या BLAला करता येऊ शकते. त्याचबरोबर जर अधिकृत असणाऱ्या मतदाराचं नाव काढून टाकलं जात असेल तर हे BLAला इमिजिएटली लक्षात येऊ शकतं. BLA त्या संदर्भाने देखील आक्षेप नोंदवू शकतो किंवा त्या मतदाराला त्याची माहिती देऊ शकतो आणि पुन्हा नव्यानं अर्ज करायला सांगू शकतो आणि अधिकृत मतदाराचं नाव कमी होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. तर मग आता महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की या 3 मतदारसंघांमध्ये तरी विरोधी पक्षांनी BLAची नियुक्ती केलेली होती का? याचं उत्तर शॉकिंग आहे. चांदणी चौक विधानसभा क्षेत्र जे आहे इथे एकूण 129 बूथ होते. बीजेपीनं 89 बूथ मध्ये BLAची नियुक्ती केलेली होती. काँग्रेसचे 0, आम आदमी पार्टीचे 0. मिरज लोकसभा क्षेत्र जे आहे तिथे 2758 इतके एकूण बूथ आहेत. भाजपनं त्यापैकी 1271 बूथवरती BLAची नियुक्ती केलेली होती. काँग्रेस 0, समाजवादी पार्टी 0. आणि फारुखाबाद अलीगंज हा असेंब्ली विधानसभा जो क्षेत्र आहे इथे मात्र अपवाद आहे. 395 एकूण बूथ आहेत, त्यापैकी बीजेपीचे 360 BLA आहेत, काँग्रेसचे 35 BLA आहेत आणि सपाचे मात्र 395 क्षेत्रावरती BLA दिसून येतात. म्हणजे याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपनं बहुतेक ठिकाणी BLAची नियुक्ती केलेली आहे, परंतु विरोधी पक्षांनी मात्र नियुक्ती केलेली नाही. म्हणजे बहुतेक ठिकाणी विरोधी पक्षांचे 0 BLA आहेत आणि विरोधी पक्षांचे BLA नसल्यामुळेच इलेक्शन कमिशन आणि भाजपा यांना मतदार यादीमध्ये हा इतका मोठा महाघोटाळा करता येतो असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे यातून विरोधी पक्षांना, म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, या पक्षांसाठी एक महत्वाचा धडा आहे. तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर त्यांनी BLAची नियुक्ती करणं गरजेचे आहे. अशा BLAची नियुक्ती करणं गरजेचे आहे की जो दररोज दर महिन्याला पूर्ण 5 वर्ष
त्याच्या बूथवरील जे मतदार यादी आहे त्याच्यावर तो काम करतोय. इलेक्शन कमिशनची त्या निमित्तानं सातत्यानं संपर्क करतोय. फक्त ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तात्पुरते BLA नियुक्त करून काहीही साध्य होणार नाही. पूर्ण 5 वर्ष जर BLA नियुक्त असतील आणि इलेक्शन कमिशन वरती करडी नजर ठेवत असतील तर इलेक्शन कमिशनचे अधिकारी अशा प्रकारची बदमाशी करू शकणार नाहीत, हे निश्चित. तर महाराष्ट्रातील तीनही विरोधी पक्ष जर एकत्र आले आणि त्यांनी जर अशी यंत्रणा उभी केली की ज्या पद्धतीनं न्यूज लॉन्ड्रीच्या पत्रकारांनी थेट बूथवर जाऊन घरोघरी जाऊन त्यांनी सर्वे केला आणि नेमकं वास्तव काय ते तपासलं, अगदी त्याच पद्धतीनं जर महाविकास आघाडीनं तशी यंत्रणा उभी करून वास्तव जर तपासलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये काही महाघोटाळा झाला होता का, याचं उत्तर महाविकास आघाडीलाही मिळेल आणि महाराष्ट्रालाही मिळेल.